या पूर्वीच्या क्लासमध्ये आपण प्लेटोचे न्याय सिद्धांत हा पाहिला होता. आज आपण प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना म्हणजे प्लेटोच्या मते की आपलं आदर्श राज्य कसं असावं या संदर्भात प्लेटोची काय संकल्पना आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्लेटोच्या आदर्श राज्याची जी संकल्पना आहे, प्लेटोचा सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता. अथेन्स नगर राज्यात स्वार्थी आणि भ्रष्ट सत्ताधारी लोकांनी सॉक्रेटिसला फाशीची शिक्षा दिली. म्हणजे लोकशाही सारख्या देशामध्ये सॉक्रेटिसला फाशीची शिक्षा दिल्या गेली. त्या आधारावर मग प्लेटोला असं वाटलं की याच्यापेक्षा चांगला शासन प्रकार कोणता, याचा अभ्यास जेव्हा त्याने करायला सुरुवात केली तर त्याने जवळपास 150 देशांचा अभ्यास केला आणि त्याला असं वाटलं की लोकशाहीपेक्षा दुसरा कोणता शासन प्रकार योग्य नाही. मग त्यानं मग शासन प्रकार लोकशाही चांगला आहे तर मग हे आदर्श राज्य कसं असावं, आदर्श राज्य कसं निर्माण करता येईल लोकशाहीमध्ये, याच्या अभ्यासाला त्याने सुरुवात केली. आणि मग त्याने आदर्श राज्य निर्मितीसाठी मी जे अगोदर तुम्हाला यापूर्वीच्या क्लासमध्ये सांगितलं की जे 3 वर्ग पाडले, ते 3 वर्ग त्याने समाजाचे पाडले, लोकांचे पाडले. म्हणजे नागरिकांचं त्याने वर्गीकरण, देशातल्या नागरिकांचं वर्गीकरण त्याने 3 घटकांमध्ये केलं. पहिला जो घटक होता त्याचं असं म्हणणं होतं की पहिला जो घटक आहे तो बुद्धी आणि विवेकाच्या आधारावर त्याने शासन वर्ग म्हणून एक गट पाडला. त्याने समाजाचा वर्ग गुणांच्या आधारावर त्यानं वर्गीकरण केलं लोकांचं. आणि बुद्धी विवेक या आधारावर शासनकर्ता वर्ग, या शासनकर्त्या वर्गाला त्याने कार्य कोणतं दिलं, राज्यकारभाराचे धोरण ठरवणे व कार्यवाही करणे. म्हणजे राज्यकारभाराचं कार्य, शासन कारभार करणे, राज्यकारभार करणे म्हणजे शासन करते, अशा पद्धतीचं त्यानं कार्य त्यांना दिले. दुसरा वर्ग जो पाडला त्याने साहस, बुद्धी, साहस आणि शौर्य. साहस आणि शौर्य हे ज्यांच्यामध्ये आहे त्यांना त्यांनी सैनिक बनण्याचं सांगितलं. सैनिक वर्ग म्हणून त्याला संबोधलं त्याने. आणि देशाचं संरक्षण करावं अशा पद्धतीची हे मत त्याने मांडलं. म्हणजे पहिला वर्ग जो पाडला त्याने बुद्धी आणि विवेकाच्या आधारावर, ज्याला त्याने शासनकर्ता म्हणून संबोधलं, शासन कारभार करण्यासंदर्भाचं काम त्यांनी दिलं. दुसरा वर्ग जो पाडला त्यांनी बुद्धी शौर्याच्या आधारावर, शौर्य आणि साहस, त्यांना त्यांनी सैनिक कारभार करावं असं सांगितलं. आणि तिसरा जो आहे वासना किंवा क्षुधा, तृष्णा, याला त्याने उत्पादक वर्ग म्हणून संबोधलं. 3 वर्ग पाडले 3 गुणांच्या आधारावर. पहिला जो गुण आहे बुद्धी, ज्याला त्याने शासन वर्ग संबोधलं. दुसरा जो गुण आहे शौर्य, साहस, ज्याला सैनिक वर्ग संबोधलं. आणि तिसरा जो वर्ग आहे तृष्णा किंवा वासना, याला त्याने उत्पादक वर्ग समजलं. मग ह्या 3 वर्गांनी जर आपापलं कार्य केलं, कोणाच्याही एकमेकाच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपापली कार्य जर योग्य पद्धतीने केली तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्य केल्याचं हे होईल आणि आदर्श राज्य निर्माण होईल. म्हणजे ह्या 3 लोकांनी, जसं शासनकर्ता, सैनिक आणि उत्पादक वर्ग, या 3 लोकांनी एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपापली कार्य योग्य पद्धतीने जर केली तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल असं त्यांना वाटते. म्हणून प्लेटोची आदर्श राज्य व्यवस्था ही जी आहे यामध्ये हे जे घटक त्यांनी सांगितले आहेत, 3 वर्ग, त्या 3 वर्गांनी आपापलं कार्य करावं असं तो म्हणतो. तसंच आदर्श राज्य निर्माण होण्याकरता ह्या 3 वर्गाबरोबर त्याने काय सांगितलं, समान शिक्षण व्यवस्था सुद्धा असली पाहिजे.
हे 3 वर्ग तर आहेत. या 3 वर्गांनी ज्यांना जे काम दिलेलं आहे ते काम त्यांनी करावं. म्हणजे आदर्श राज्य निर्माण होईल असं प्लेटो म्हणतो. जे 3 वर्ग आपण न्यायाच्या संकल्पनेमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत, तेच 3 वर्ग. शासनकर्ता, सैनिक आणि उत्पादक वर्ग. हे 3 वर्ग पाडले आहेत. या 3 वर्गांना जे जे कार्य त्यांनी दिलेले आहेत, जसं शासनकर्त्या वर्गांना शासन कारभार करणे, सैनिक वर्गांना देशाचं बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे आणि जे उत्पादक वर्ग आहेत त्या उत्पादक वर्गांनी शेती, उद्योग, व्यवसाय, सेवा करते, व्यापार अशा पद्धतीचे उद्योगधंदे आणि उत्पादनाचं कार्य करणे. अशा पद्धतीची जी कार्य या 3 वर्गाला दिलेले आहेत, ते जर 3 वर्गांनी आपापले कार्य योग्य पद्धतीनं केले तर आदर्श राज्य निर्माण होईल असं प्लेटोला वाटतं. दुसरं म्हणजे स्त्री शिक्षणाची समान व्यवस्था. आदर्श राज्याची पार्श्वभूमी ही अशी आहे की आदर्श राज्य हे स्त्री पुरुषांना एकाच प्रकारचं समान शिक्षण देण्याची आवश्यकता आहे असं प्लेटोला वाटते. समान शिक्षणामुळे स्त्री पुरुषांना राज्य आणि सामाजिक कार्यात भाग घेता येईल. त्याचबरोबर व्यक्तीच्या अंगी असलेले गुणवत्ता ती कोणत्या ना कोणत्या बाबीच्या दृष्टिकोनातून ती समोर येईल आणि त्यांचा फायदा हा राज्याला होईल. शासन करण्यास योग्य अशा प्रकारचे कौशल्य लागते. ते कौशल्य प्रत्येकाच्या ज्याच्या अंगी असेल ते समान शिक्षणातून पुढे येईल आणि त्याचा फायदा हा आदर्श राज्य निर्मितीमध्ये होईल आणि म्हणून समान शिक्षण हे महत्वाचं आहे असं प्लेटो म्हणतो. जर सर्वांना समान रीते शिक्षण दिलं गेलं तर आदर्श राज्य निर्माण होईल असं तो म्हणतो. तिसरा मुद्दा तो असं सांगतो की तत्वज्ञ शासक असला पाहिजे. आदर्श राज्याचा शासनकर्ता हा तत्वज्ञ असला पाहिजे, विवेकशील असला पाहिजे. राजा जर तत्वज्ञ असेल तर त्याच्या ज्ञानाचा त्याचा बुद्धीचा फायदा हा राज्याला होईल आणि राज्य हे विकसित होईल. मग म्हणून शासनकर्ता हा तत्वज्ञ असला पाहिजे अशा पद्धतीचं तो मत मांडतो आणि शासनकर्त्या वर्गाचं ज्ञान आणि बुद्धी ह्या निस्वार्थपणे तो आपल्या ज्ञान आणि बुद्धीचा जर तो विवेक हे करेल, उपयोग करेल तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल असं तो म्हणतो. तत्वज्ञ राजा किंवा तत्वज्ञ शासक हा निस्वार्थी असला पाहिजे. जोपर्यंत राज्याची सूत्र हे तत्वज्ञ शासकाच्या हाती येत नाहीत तोपर्यंत नगरराज्य व्यवस्थेतील जे काही दोष आहेत ते दोष दूर होऊन अधपतन थांबविणे अशक्य होईल. आणि म्हणून राज्याचा शासनकर्ता हा तत्वज्ञच असला पाहिजे अशा पद्धतीचं मत हा आदर्श राज्य सिद्धांतामध्ये प्लेटो मांडताना आपल्याला दिसतो. जनतेला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास जनतेचे जीवन दुःखी होईल. म्हणून तत्वज्ञ राजा हा असला पाहिजे असं तो म्हणतो. त्याचबरोबर शासनकर्ता हा ज्ञानी, बुद्धिमान, निस्वार्थी आणि लोककल्याणात आपल्या स्वतःचे कल्याण मानणारा असावा. म्हणजे म्हणजेच आपोआप देशाचा विकास होईल आणि म्हणून शासनकर्त्या वर्गाने लोककल्याणाच्या कार्यापासून विचलित होऊ नये त्यासाठी त्याने प्लेटोने कांचन संपत्ती व कांतापासून दूर ठेवलं. कांचन आणि कांता या दोन गोष्टीपासून तत्वज्ञ शासकाला दूर ठेवले आहे असं म्हटलेलं आहे. आता कांचन आणि कांता म्हणजे काय हे कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे का तुमच्यापैकी कांचन आणि कांता कशाला म्हणतात? तर कांचन म्हणजे संपत्ती. संपत्तीपासून तत्वज्ञ शासक हा संपत्तीपासून दूर असला पाहिजे. त्याने स्वतःची संपत्ती गोळा करू नये. त्याच्या खाणे पिणे राहण्याची व्यवस्था सर्व राज्य करेल. त्याला संपत्ती गोळा करता येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था प्लेटोने सांगितली. म्हणजे तो कांचन म्हणजे संपत्तीपासून दूर आहे आणि कांता म्हणजे स्त्रीलोक, कुटुंब व्यवस्था. स्त्रीपासून तो दूर राहील. त्याला विवाह करता येणार नाही. कोणत्या स्त्रीच्या जवळ संपर्कात येता येणार नाही. स्त्रीपासून तो दूर असला पाहिजे आणि म्हणून तत्वज्ञ शासकाला प्लेटोने कांचन आणि कांता या दोन गोष्टीपासून दूर ठेवण्याची विचारधारा या ठिकाणी मांडलेली आहे. तर प्लेटोने आपल्या या आदर्श राज्य सिद्धांतामध्ये आदर्श शासनकर्त्याला किंवा
शासन तत्वज्ञ शासक असावा आणि हा तत्वज्ञ शासक हा कांचन आणि कांता म्हणजे संपत्ती आणि स्त्री मोहापासून दूर राहील अशा पद्धतीची व्यवस्था त्याने सांगितली आहे. आणि तर तत्वज्ञ शासक हा असेल आणि तो तत्वज्ञ शासन या दोन गोष्टीपासून जर दूर राहिला तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल असं प्लेटोला वाटतं. त्याच्यानंतर संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद त्याने या ठिकाणी आताच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. कांचन आणि कांता हाच दुसरा याच्यानंतरचा मुद्दा आहे, चौथा मुद्दा, की प्लेटोने संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद सांगितलेला आहे. म्हणजे प्लेटोने जे 3 वर्ग पाडलेले आहेत, या 3 वर्गामध्ये पहिला वर्ग जो आहे बुद्धिवान किंवा शासनकर्ता वर्ग, दुसरा जो आहे शौर्य किंवा सैनिक वर्ग, या 2 लोकांसाठी त्याने संपत्तीचा साम्यवाद सांगितला, त्याचबरोबर कुटुंबाचा सुद्धा साम्यवाद सांगितला. ह्या 2 वर्गाला त्याने संपत्ती जमा करू नये, त्याचबरोबर कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा पडू नये किंवा कुटुंब व्यवस्थेपासून दूर राहावं अशा पद्धतीचा साम्यवाद सांगितला आहे. कुटुंब म्हणजे त्यांनी विवाह करू नये, म्हणजे जो शासनकर्ता असेल, सैनिक असेल, ह्या दोनही वर्गातील लोकांनी त्या ठिकाणी विवाह करू नये. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊ नये. स्त्री मोहापासून या 2 वर्गाला त्यांनी दूर ठेवलेला आहे. त्याचबरोबर संपत्ती सुद्धा या 2 वर्गांनी गोळा करू नये. अशा पद्धतीची व्यवस्था त्याने आपल्या याच्यामध्ये सांगितलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून संपत्तीच्या व्यवस्थेबरोबरच कुटुंब मोहापासून, कुटुंब व्यवस्थेपासून सुद्धा त्याने दूर राहण्यासाठी सांगितलेलं आहे. कुटुंब जर असेल तर कुटुंब असल्यामुळे कुटुंबामध्ये व्यक्ती गुरफळून राहील, त्याला देशाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार नाही. संपत्ती जमा करण्याच्या मोहामध्ये जर तो व्यक्ती लागला तर त्याला देशाचं भान राहणार नाही, जनतेचा कल्याणाचा विचार राहणार नाही. म्हणून जनकल्याणासाठी शासनकर्ता वर्ग आणि सैनिक वर्गाने या संपत्ती आणि कुटुंब मोहापासून दूर राहिलं पाहिजे अशा पद्धतीचे विचार प्लेटोने या आदर्श राज्य सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. आणि म्हणून हे 2 वर्ग जर शासनकर्ता वर्ग आणि सैनिक वर्ग जर याच्यापासून दूर राहिले तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल अशा पद्धतीचे विचार प्लेटोला वाटतात. अशा पद्धतीचे विचार प्लेटो मांडताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर गरजांची पूर्ती व श्रम विभागणी हे सुद्धा त्याने केलेलं आहे. गरजांची पूर्ती, ज्या गरजा आपल्याला असतात राज्य व्यवस्थेसाठी, राज्यकारभारासाठी, राज्यकर्त्याकडे निष्णात ज्ञान असावे लागते. जो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्याकडे ज्ञान असणं आवश्यक असतं. सॉक्रेटिसच्या या विचारांवर, म्हणजे हे जे विचार आहेत की राज्य करणारा व्यक्ती हा ज्ञानी असला पाहिजे, हे सॉक्रेटिसचे विचार प्लेटोने आपल्या कार्यविशेषीकरणाच्या सिद्धांतामध्ये मांडला आहे. माणसाला आपल्या विभिन्न गरजांची पूर्तता करण्यासाठी एकमेव सहकार्य द्यावे लागते, कारण एक व्यक्ती केवळ स्वतःच्या बळावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही. माणसाच्या सर्व गरजा पूर्ण केवळ समाज आणि राज्यातच होऊ शकतात. आपल्या विविध आवश्यक गरजांची पूर्ती करणे किंवा आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह करणे हा मानवी जीवनाचा एकमेव उद्देश नाही. सर्वश्रेष्ठ समाजाची जीवनाची प्राप्ती करणे हे मानवाच्या जीवनातले एक उद्दिष्ट आहे. प्लेटोच्या मते सर्वश्रेष्ठ जीवनाची प्राप्ती ही राज्याकडून व्हायला पाहिजे, त्यालाच प्लेटो आदर्श राज्य असं म्हणतो. समाज हा परस्पर सहकार्यावर आधारित असतो. एका राज्यात राहणाऱ्या लोकांची दुसऱ्या राज्यातील लोकांची साठी सुद्धा श्रम आवश्यक असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये विवेक, शौर्य, साहस व वासना या 3 गुण असतात. कोणत्या तरी गुणांचं एक प्राबल्य त्याच्यामध्ये असते. त्यानुसार राज्यात शासक, सैनिक, उत्पादक असे 3 वर्ग जे पाडलेले आहेत, त्या 3 वर्गातील लोकांनी जे आपलं श्रमाची विभागणी आहे ती श्रम विभागणी केलेली आहे. बुद्धिमान वर्गाने कोणत्या प्रकारचे श्रम दिले पाहिजेत, शौर्यवान लोकांनी कोणत्या पद्धतीचे श्रम दिले पाहिजेत, आणि जो तिसरा वर्ग आहे उत्पादक वर्ग याने कोणत्या प्रकारचे श्रम दिले पाहिजेत, अशा पद्धतीची श्रम विभागणी ही प्लेटोने केलेली आपल्याला दिसते.
आणि गरजांची पूर्तता आहे. मनुष्य हा एकटा कधीच आपल्या स्वतःच्या संपूर्ण गरजा पूर्ण करू शकत नाही, तर त्याला दुसऱ्याचं सहकार्य आवश्यक असते. अशा पद्धतीचे विचार ते यामध्ये मांडतो. आणि म्हणून त्याच वेळेस जर अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण होईल, गरजांची पूर्तता केली जाईल, श्रमांची विभागणी जर केली जाईल, तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल असं प्लेटोला वाटते. त्याच्यानंतर आदर्श राज्य निर्माण होण्याबरोबरच एक ते शासन जे निर्माण होते, ते शासन हे न्यायाचं शासन असलं पाहिजे. न्यायविमुख शासन असेल तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल. प्लेटोने जी न्यायाची संकल्पना सांगितली आहे, हा आदर्श राज्याचा केंद्रबिंदू आहे. आदर्श राज्य हे केवळ व्यवस्था स्थापन करण्याचा आहे. न्याय आणि आदर्श राज्य या दोन्ही बाबी परस्पर वेगळ्या करता येत नाही, कारण न्याय ही आदर्श राज्य निर्माण करण्याची पहिली अट आहे. आणि म्हणून न्याय या संकल्पनेची दोन तत्व आहेत. बुद्धी, शौर्य, वासना या गुणांवर आधारित समाजाचा शासक असला पाहिजे. सैनिक व उत्पादक वर्गाने आपापली कार्य पार पाडली पाहिजे. दुसरे म्हणजे हे तीनही वर्गाने जर आपापली कार्य योग्य पद्धतीने पार पाडली, तर त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होईल. अशा पद्धतीचं न्यायाची संकल्पना या ठिकाणी प्लेटोने मांडलेली आपण अगोदरच पाहिलेली आहे. म्हणजेच या आदर्श राज्याचा जो मेन गाभा आहे तो म्हणजे न्याय आहे. हे जे आतापर्यंत जे प्लेटोने सांगितलेले विचार जे आहेत हे महत्वाचे आहेतच. त्याचबरोबर प्लेटोच्या मते न्याय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे असे तो म्हणतो. म्हणजेच आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी प्लेटोला ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या ते त्यांनी सांगितल्या. पहिली गोष्ट त्याने सांगितलं की जे तीन वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे, ते तीन वर्ग जे आहेत ते आपापल्या परीने आपापलं कार्य करत राहतील. त्यांनी योग्य प्रकारे जर कार्य केलं, एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही, तर आदर्श राज्य निर्माण होऊ शकते. दुसरं, समान शिक्षण व्यवस्था हे महत्वाचा दुसरा पॉइंट त्याने सांगितला की समान शिक्षण व्यवस्था असली पाहिजे, तेव्हाच आदर्श राज्य निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर या समान शिक्षण व्यवस्थे बरोबरच त्याने म्हटलेलं आहे तत्वज्ञ शासक असला पाहिजे. म्हणजे देशाचा राज्याचा शासनकर्ता हा विद्वानच असला पाहिजे असं त्याचं मत आहे. जर शासनकर्ता हा तत्वज्ञ असेल, विद्वान असेल, तरच आदर्श राज्य निर्माण होऊ शकते असं तो म्हणतो. त्याच्यानंतर चौथा आहे संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद त्याने सांगितला आहे. हे जे तीन वर्ग पडले आहेत त्या तीन वर्गापैकी दोन वर्गासाठी त्याने संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद सांगितला आहे. त्यामध्ये दोन वर्ग म्हणजे शासनकर्ता वर्ग आणि सैनिक वर्ग, या दोन वर्गासाठी त्याने कुटुंब आणि संपत्तीचा साम्यवाद सांगितलेला आपल्याला दिसतो. या दोन वर्गाला त्याने संपत्ती आणि कुटुंबापासून दूर ठेवलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर गरजांची पूर्ती आणि श्रम विभागणी. गरजांची पूर्तता झाली पाहिजे, त्यासाठी आवश्यक ते कार्य होणे आवश्यक आहे. कोणताही एक व्यक्ती स्वतःच्या गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही, त्याला दुसऱ्याचं सहकार्य घेणं आवश्यक असते. आणि म्हणून गरजांची पूर्तता आणि श्रमांची विभागणी झाली गेली पाहिजे. आणि म्हणून श्रमाची विभागणी जे त्याने तीन गट पाडलेले आहेत, तीन हे पाडले आहेत, त्यानुसार श्रम विभागणी झाली पाहिजे असं तो म्हणतो. त्याच्यानंतर न्यायाचं शासन असलं पाहिजे. ज्या काही गोष्टी त्याने सांगितल्या त्या न्याय प्रविष्ट असल्या पाहिजे. न्याय या प्लेटोच्या न्याय सिद्धांतावर प्रत्येकाने आपापलं कार्य आपापल्या परीने केलं तर न्याय हा प्रस्थापित होईल असं तो म्हणतो. आणि म्हणून न्यायावर आधारित संकल्पना असली पाहिजे असे सुद्धा तो म्हणताना आपल्याला दिसतो की प्लेटोची न्याय सिद्धांत ह्या 5 बाबींवर अवलंबून आहे. त्याच्यानंतर प्लेटोच्या या सिद्धांताची काही वैशिष्ट्ये सुद्धा असलेली आपल्याला दिसतात. ती वैशिष्ट्ये म्हणजे पहिलं आहे कार्यविशेषीकरण. प्लेटोच्या आदर्श राज्याचं एक वैशिष्ट्य आहे की कार्याचं विशेषीकरण केलेलं आहे त्याने. ज्याला जे काम आवश्यक आहे त्याने ते कार्य केलं पाहिजे, त्याची विभागणी केली, कार्याची विभागणी करून दिली, कार्य विशेषीकरण केलं. त्याच्यानंतर दुसरं आहे की न्यायाची स्थापना केली. आदर्श राज्यामध्ये त्याने न्यायाची स्थापना केली. न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. न्यायाच्या व्यतिरिक्त जर न्याय प्रस्थापित झाला तर आदर्श राज्य निर्माण होऊ शकते असं त्याचं मत आहे. आणि म्हणून न्याय हा त्याने त्या ठिकाणी मांडला गेला.
म्हणून ते न्यायाची स्थापना करणे हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य त्याचं या सिद्धांतामध्ये ठरलेलं आहे की प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये न्यायाची स्थापना आवश्यक मानली. दुसरं म्हणजे तत्वज्ञ शासक असला पाहिजे. देशाचा राज्याचा शासनकर्ता हा तत्वज्ञच असला पाहिजे, हे एक ठाम मत त्याने मांडलं आपल्या या सिद्धांतामध्ये. तत्वज्ञ शासकाशिवाय देशाचा राज्यकारभार कोणी करूच शकत नाही. आणि मग तत्वज्ञ शासक जर नसेल तर राज्याचा विकासही होऊ शकत नाही आणि म्हणून राज्याचा शासनकर्ता जो राजा जो आहे तो तत्वज्ञच असला पाहिजे अशा पद्धतीचं मत हा प्लेटो मांडतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा एक वैशिष्ट्य त्याचं या तत्वज्ञ शासक असला पाहिजे असं त्याचं झालेलं आहे. त्याच्यानंतर तत्वज्ञ शासकाची निर्कुंश सत्ता म्हणजे तत्वज्ञ शासकाची सत्ता असली पाहिजे अशा पद्धतीचे विचार एक निरकुंश पद्धतीची सत्ता ही तत्वज्ञ शासकाची निर्माण झाली पाहिजे तेव्हाच आदर्श राज्य निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं मत हे प्लेटोने मांडलं आणि म्हणून त्याच्या या सिद्धांताचं ते सुद्धा हे वैशिष्ट्य आहे की तत्वज्ञ शासकांची निरकुंश सत्ता प्रस्थापित करण्याचं ध्येय त्याने ठेवलं आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानतेवर त्याने भर दिलेला आहे आपल्या आदर्श राज्यामध्ये. आदर्श राज्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून स्त्री पुरुष समानता आहे अशा पद्धतीचं मत त्याने मांडलं. एवढ्या इसवी सन पूर्व कालखंडामध्ये त्याने स्त्री पुरुष समानतेवर भर दिलेला आहे. त्याच्यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्य सिद्धांतामध्ये आणखीन एक महत्वाचं आहे की संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद सांगितला आहे त्यांनी. शासनकर्ता आणि सैनिक वर्गासाठी त्यांनी संपत्ती या दोन्ही वर्गाला त्यांनी संपत्तीचा आणि कुटुंबाचा साम्यवाद सांगितलेला या दोन्ही वर्गाला त्यांनी संपत्ती आणि कुटुंबापासून दूर ठेवलेला आहे आणि म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य त्याचं झालेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर राज्याचं नियंत्रण असावं अशा पद्धतीची व्यवस्था त्याने आपल्या या सिद्धांतात मांडलेली आहे की स्त्री आणि पुरुषांना समानरित्या शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि या शिक्षण व्यवस्थेवर राज्याचं नियंत्रण असावं अशा पद्धतीची यंत्रणा त्याने आपल्या याच्यामध्ये मांडलेली आहे या सिद्धांतामध्ये आणि म्हणून ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य त्याचं ते होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर कला व साहित्यावर राज्याचे नियंत्रण असलं पाहिजे. कला व साहित्यावर राज्याचं नियंत्रण असेल तरच त्या ठिकाणी हे होणार आहे आणि म्हणून कला व साहित्यावर सुद्धा राज्याचं नियंत्रण असलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था ही त्या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसते. कला आणि साहित्य ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला मांडताना ते दिसतात. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे काही वैशिष्ट्ये हे या सिद्धांताची असलेली आपल्याला दिसतात. सोबतच या सिद्धांतावर काही लोकांनी टीका सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणून या सिद्धांतावर काही टीकाकारांनी टीका केलेल्या आहेत. त्या टीका असं आपण पाहू. वर्ग विभाजनाची अस्वाभाविकता म्हणजे प्लेटोने जे 3 वर्ग पाडलेले आहेत जे आपण यापूर्वी पाहिले आहेत शासनकर्ता सैनिक आणि उत्पादक वर्ग हे 3 वर्ग अस्वाभाविक आहेत. या 3 वर्गामध्ये एखादा व्यक्ती याच वर्गामध्ये येतो त्या वर्गामध्ये कसा येत नाही. एखादा व्यक्ती बुद्धिमानच आहे तो राज्यकर्ताच झाला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती शौर्यवानच आहे तो सैनिकच झाला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती बुद्धिवान नाही शौर्यवान नाही तो उत्पादकच झाला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था ही अस्वाभाविक आहे. एखादा छोटा व्यक्ती सुद्धा चांगल्या पद्धतीचं शासन कारभारासंबंधीचं हे देऊ शकतो ज्ञान देऊ शकतो अशा पद्धतीचे काही लोक टीका करतात आणि म्हणून हा जो हे जे वर्गवारी ज्याने पाडलेली आहे ही वर्ग विभाजनाची पद्धती ही अयोग्य आहे असं काही लोक म्हणतात. दुसरं हे 3 वर्ग जे पाडले त्यांनी उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जो उत्पादक वर्ग आहे त्याच्याकडे त्याने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे असं काही लोकांना वाटते म्हणून अशी टीका काही लोक त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात की उत्पादक वर्ग हा त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसते. म्हणून उत्पादक वर्गाची त्या ठिकाणी काही हे असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर अव्यवहार्य साम्यवाद
हा जो साम्यवाद त्याने सांगितलेला आहे स्त्री आणि पुरुषांसाठी हा अव्यवहार्य आहे अशा पद्धतीची टीका ही त्याच्यावर होत असताना दिसते, अव्यवहार्य पद्धतीची. त्याच्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्याला वाव नाही. प्लेटोने हे जे आदर्श राज्य सांगितलेले आहे, या आदर्श राज्यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याला कोणत्याही पद्धतीची वाव नाही अशा पद्धतीची त्याने विचार मांडलेले आहेत. आणि म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्याला सुद्धा वाव नाही अशा पद्धतीची व्यवस्था हे त्या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आदर्श राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था एकांगी आहे अशा पद्धतीचे विचार हे त्या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतात. शिक्षण व्यवस्था ही एकांगी स्वरूपाची आहे. थोड्या वेळाने फोन करतो, ऑनलाईन क्लास चालू आहे. शिक्षण व्यवस्था ही एकांगी स्वरूपाची आहे अशा पद्धतीची टीका काही टीकाकार त्यावर करताना दिसतात. तत्वज्ञ शासकाची अखंड परंपरा निर्माण करणे सुद्धा कठीण आहे. नेहमी तुम्हाला तत्वज्ञ आणि विद्वान शासनकर्ताच मिळेल याची काही गॅरंटी नाही. कायद्याची अवहेलना, प्लेटोच्या आदर्श राज्य सिद्धांतामध्ये कायद्याची अवहेलना केलेली आहे. कायदा हा एक प्रकारे चुकीचा आहे अशा पद्धतीचं म्हटलं गेलं आहे. कायद्याला दूर ठेवलेला आहे आणि जे काही वर्गवारी त्याने केली त्याच्यानुसार हे केलेलं आहे. दासप्रती विरोधामध्ये ज्या वेळेस प्लेटोचं आदर्श राज्याची संकल्पना होती मांडली त्या कालावधीमध्ये दास प्रथा ही प्रामुख्याने त्या ठिकाणी अस्तित्वात होती. परंतु दास प्रथेवर त्याने मौन बाळगलेला आहे. कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी दास प्रथेवर विचार त्याने सांगितलेले नाही. त्याच्यानंतर राज्य व समाज या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाच्या नाहीत, परंतु प्लेटोने ह्या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाच्या समजल्या गेलेल्या आहेत. आणि जे काही एकंदरीत आदर्श राज्याचं विश्लेषण प्लेटोने केलेलं आहे, हे विश्लेषण एकंदरीत आपल्याला असं सांगता येईल की अव्यवहार्य आहे आणि म्हणून प्लेटोची आदर्श राज्याची जी काही संकल्पना आहे ती अव्यवहार्य पद्धतीची संकल्पना आहे अशा पद्धतीच्या टीका ह्या काही अंशी करता होताना दिसतात. आणि म्हणून प्लेटोचं आदर्श राज्य सिद्धांत हे अत्यंत टीका होत असल्या तरी अत्यंत महत्वाच्या असं हा सिद्धांत आहे. प्लेटोने सांगितलेलं जे आदर्श राज्याची संकल्पना आहे ती आदर्श राज्याची संकल्पना ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी संकल्पना आहे. त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. अशा पद्धतीने आज हा प्लेटोचा जो या ठिकाणी आपला चॅप्टर आहे तो संपलेला आहे. याच्या